हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम. आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, देवदिवाळी मिराशी महाराजांची पुण्यतिथी असते आणि त्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होतो. सगळी मुंबईवाली इल्ली आणि त्यांका घेऊन आज आपण एक दिवस फिरायचा ठरवला. एक दिवस म्हणजे बाहेर पडता पडता दुपारचे 12:30 पावणे 1 झाले आहेत आणि आता पहिल्यांदा इलावादी राखणेश्वर मंदिरात. इकडे सगळी माझ्या मागे आहेत. आपण एक दिवसाची ट्रिप करूची आहे. इकडे मंदिरात इतर वेळेत कोण नसतं. शांत सगळं. तर इकडे यांचा फोटोशूट वगैरे चालला. आणि हा आपला राखणेश्वरचं मंदिर. राखणेश्वरचं मंदिर म्हणजे पूर्वी गुरांचे जे राखणे होते ते इकडे असायचे आणि ते इकडे दुपारचे वगैरे बसायचे. त्यांचं देव, राखण्यांचं देव तो राखणेश्वर असा म्हटलं जायचा. आता मंदिर वगैरे बांधणे आता खूप छान वाटतं. बाजूने असा गार्डन वगैरे केलेला आणि श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी या ठिकाणी अन्नदान वगैरे असतं. महाप्रसाद या समोरचा शेड काढली आहे तिकडे आणि ह्या सड्यावर असणारं मंदिर. राखणेश्वरवरून इला आपण बाळूमामाकडे, कोंडाम्यात बाळूमामा मंदिरला. इकडे मंदिरात कोणाचं तरी लग्न. चला आपण लगेच पाया पडायचं आणि निघायचं. दर अमावस्येक इकडे मोठी जत्रा भरतात आणि खाण्यापिण्याची सोय, सगळा महाप्रसाद असतात. आणि घाटमाथ्यावरची जेवढे विजापूरवाले वगैरे माणसं आहेत, ती आपल्या इकडच्या माणसांपेक्षा ती माणसं अमावस्ये दिवशी काम करत नाही आणि ती सगळी दिवसभर या ठिकाणी असतात. हे बाळूमामांची सोबती. दुपारचे 1:30 वाजले आणि खूप ऊन आणि कंटाळा आम्ही सगळे. तर आपण बाळूमामाच्या इकडनं इला आता दाभोळे पोकरभाऊ गणेश मंदिरात. माझं आवडतं मंदिर. एकदम शांत वातावरणात मंदिर आहे. चारही बाजून मंदिराच्या हिरवळ आणि स्वयंभू गणेश मंदिर आहे. हे गणपती मंदिर इकडे आहे आणि स्वयंभू पिंडी खाली आहे पांडवकालीन. त्या मंदिर आता बघू करता आपण खाली जाणार आहोत. परंतु ह्या मंदिराचं पायतो आणि त्याचं कळस एक दिसतं. हे बघा, हे आता मंदिर आहे स्वयंभू शिवलिंगात आहे. खाली पर्यटक वगैरे पण भरपूर आहेत आणि बारमाही वाहणारं पाण्याचं झरो आहे बाजूसून. खूप सारे मासे ह्या पाण्यात दिसतात. खाली जाऊन दाखवते तुमका. मला इन्स्पायर कर ब्लॉगिंग करायला. दुसरा ब्लॉगर कोण तर आपण बरोबर मंदिराच्या समोर येलो आणि इकडे आता बघूचेत मासे. कचऱ्यासारखे मासे आहेत, कचऱ्यासारखे. एकदम शांतता.
फिश स्पा घेतोय. मला भीती वाटते. अरे काय काय नाहीये, मी खूपदा फिरते. या ना फोटोशूट वगैरे चांगला मस्त वातावरण आहे. ह्यांचा फोटोशूट करून काही सपत नाही. चला तर 3 मंदिरं फिरान झाली. आता आपण जाणार आहोत 4था मंदिर कुणकेश्वर, राखणेश्वर, बाळूमामा आणि सिद्धिविनायक गणपती. अशी 3 झाली. तर फायनली आपण हिला कुणकेश्वरला. शांत आणि दरवेळेपेक्षा गर्दी कमी आहे, कारण आपण दुपारी इला साधारण 2 ते 2:30 वाजलेत. कालच अमावस्या झाली आहे, मोठी भरती लागलेली. बीच बघितलास तर मस्त साफ चकचकीत आहे. असं वाटतं की बीचवर जायचं. आता लागली आहे सुट्टी, दुपारची वेळ असल्यामुळे एवढे कोण पर्यटक वगैरे नाही आहेत. आणि ह्या आपला मंदिर जय कुणकेश्वर. सगळीजण दर्शन घेतात आणि प्रत्येक मंदिर फिरतात. तोपर्यंत मी आपलं एकटोच एका साईडला येऊन शूट घेतोय. या माझ्या आत्तेचा कुलदैवत जोगेश्वरी देवी. पूर्वी छोटा मंदिर होता, आता मस्त बांधलेले मंदिर. या भैरव मंदिरा नुकताच याची डागडुजी करण्यात आली आहे. आणि जुन्या काळात जसं लाकडाचा कोरीव काम करायचे तसा कोरीव काम केलेला तुम्हाला दाखवते जवळून. चला फायनली सगळं फिरणं वगैरे झालं आपला. आता काय पेटपूजा. तर पेटपूजा करून जाऊचं. मीठ मुंबईत स्वामी समर्थांच्या मठात दिला होता. फायनली सगळी देवदर्शन करून आपण लावू देवगडला. इकडे गाडी पार्क करून फक्त गार्डनला जरा फिरणार आणि घरात जाणार.
काकी चहा आहे तुमच्याकडे? तर फायनली आपण इला देवगडच्या गार्डनमध्ये, आणि देवगड गार्डन तर बघण्यासारख्याचा. गर्दी बऱ्यापैकी आहे, खूप सारे पर्यटक आहेत. आता इथनं जाणार घराक. तर मित्रांनो, आज आपण आपल्या परिसरातली, जेव्हा आपल्याकडे पै पाहुणे येतात, मुंबईवाले येतात किंवा इतर मित्रवर्ग येतात घाटमाथ्यावरनं, तेव्हा त्यांका आपण जवळची ठिकाणं आपली जी फिरूक नेतो त्याच्यातली ही महत्त्वाची ठिकाणं, देवगडच्या पर्यटनात महत्त्वाचं हिस्सो असणारं आणि आध्यात्मिक स्थान असणारी ही मंदिरं आणि पर्यटन स्थळं आज आपण बघितली. तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. उद्या भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा.